सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ दुपार. वातावरण कसं झालंय वाटतंय की नाही आता जोरदार पाऊस येणार आहे, पण तसं काही होत नाही, थोडासाच येतो. आणि आत्ताच आलेत गवत घेऊन. माझं चालू होतं काम, आता कपडे काढून घेतो, नाही तर मग हाही कपडे ओली होणार. आणि गाईंना गवत टाकला आत्यानी आणि कोंबड्याचं चालू आहे. बरोबर 4 वाजत आले असते ना बघा, कोंबड्या आत्या दिसल्या का? तर आत्या म्हणते त्या कोंबड्या कुठे गेल्या, इतक्या आगाऊ कोंबड्या आहेत. आणि काय होतंय, मिरचीची फुलं कोवळ्या मिरच्या खात आहेत आणि घेवड्याला भरपूर सारी फुलं हे झालेली आहेत, आलेली आहेत. तर मी काय करते आता, गाईला थोडं गवत टाकते, कारण पाऊस टिपकाय लागलेत. छान आमच्या इकडचं वातावरण बघा, मस्त असं वातावरण झालं आहे. आणि इकडे गाईंना आता थोडा आता पाऊस जाऊन द्यावा लागेल. आता शितोडा येणार, कारण मला वैरण त्या बॅगमधली काढायची. तर चला, शेणाची पाटी मी भरून ठेवली आहे, टाकून येते. सारखं चालूच असतं शेणाचं. आणि रुद्रा कुठे आहे ते दाखवते मी तुम्हाला, त्या अंजू मंजू दाखवते. तर आज काल धुतल्यात गाई, आज काय धुवायच्या नाही आहेत. आज आमच्या गायींची नखं वगैरे काढायला ते एक दादा आले होते. म्हणजे जास्तची नखं वाढलेली असतात का, तर ते काढतात. तर ते मी काय तो व्हिडिओ घेतलेला नाही, मला बघवत नाही प्राण्यांचं ते धरलेलं वगैरे असतं, काही बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा, हिचं पुढचं नख काढले. आणि ही आमची शिंगडी आहे, आमच्या शेंगडीला बेबी होणार लवकरच. आणि बाकीचे बेबी काय करतायत बघा. रुद्रा, गणेशने पळवले रुद्राला सकाळी सकाळी, दमलं बेबी माझं. काय झालं रुद्रा? अरे बाबू, हा रुद्रा. आणि तिकडे बसल्यात अंजू आणि मंजू. आता मला हे नेट काय करावं लागणार आहे, पूर्ण खाली सोडावं लागणार. नाही तर इकडून काय होतं, पाऊस आला की पाऊस आतमध्ये येतो. तर कोंबड्याने वैरण बघा कशी करून टाकली. अशा आगाऊ कोंबड्या आहेत. आणि दोघी तिघीची नखं जी पुढे आली होती ते हे झाली आहेत, काढली आहेत. बापरे, हे कसलं प्रेम आहे ना. तर नको तेव्हा एवढी भांडणं असतात, आम्ही ओरडलं तरी ऐकत नाही. तर हे बघा काय दोघींचं एकमेकीवर प्रेम. ह्या कुंड्या मला आता सगळ्या साफ करून घ्यायच्या आहेत. हे बघा, तर आमच्या ह्या मॅडमची थोडीशी फिनिशिंग केलेली आहे. कारण काय व्हायचं आहे बघा, ही अशी असती उभा राहिलेली असती, आणि मला हे साफ करायचं म्हणलं की ती तोंड खाली घालायची. तिला पण वेगळं वाटायचं. तिला काय वाटायचं की हे बघा, असं छान बारीक करून घेतली आहेत, थोडी थोडी काढले, खूप टोकायची. मग मला एक कोंडी साफ करताना ती तो बघा अशी पुढे यायची, लागायची भीती वाटायची, म्हणून आम्ही थोडी थोडी तिची शिंग कमी केली. चला, आता मला काम काय आहे, हे कुंड्या सगळ्या साफ करून घ्यायच्या, सगळं आधीचं काढायचं आणि मग ह्यांना दुसरं खायला टाकायचं. आणि आमचा रुद्रा बेबी बघा काय करतोय. रुद्रा, गणेशने काल त्याच्या पायात खायला काळे दोरे बांधले, चिखलाडी सगळे खराब करून टाकलेत. रे रुद्रा, केवढा आगाव आहे हा रुद्रा, बेबी रुद्रा. खूप मऊ यावा, खूप छान वाटतं अंगाला हात लावला की. हे बघा, छोटासाच आहे पण खूप आगाव आहे. कसा पळत होता, सकाळी व्हिडिओ टाकलाय बघा मी चॅनलवर, त्याच्यात कसा पळत होता. तर त्यांना खायला टाकायचं आहे. वातावरण तर बघितलंच तुम्ही केवढं सुंदर झालेलं आहे. आणि घेवड्याची फुलं बघा तिकडे केवढी सुंदर पांढरी शुभ्र दिसत आहेत. आत्या कपडे काढून घेत आहेत. मी थोडी इकडे व्हिडिओसाठी आली, तर पाऊस यायला लागला म्हणून आत्यांची धावपळ चालू आहे. मग तुम्ही म्हणसाल छानपैकी सासूबाई काम करतात आणि तू हे करते. तर बघा, मी नेमकं व्हिडिओला सुरुवात केली आणि असं वातावरण झालं आहे. तर कोंबड्या मला हाकलायला पाहिजे, कारण खूप छान अशी कोंबड्यांना फुलं, ते काय कोंबड्या मिरचीला फुलं लागलेत आणि कोंबड्या निवांत खात आहेत. मी जाते आणि हा छोटा कोंबडा आहे, पण तो मोठा कोंबडा ह्याचं काय हे जुळून देत नाही. त्यांच्या ते 7 कोंबड्या आणि 1 कोंबडा आहे, आणि हा सेपरेट एक आहे, पण ह्याला तो काही येऊन देत नाही, भरपूर मारतो. तर असं काही छान वातावरण झालं आहे. तर मी सकाळी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कोबी हे केलेला, कोबीच म्हणते, घेवडा तोडलेला दाखवला होता. तर बघा, आमच्या बाजूचं असं काही वातावरण आहे. तिकडच्या रानातल्या तुरी एवढ्या सुंदर झाल्यात, आणि पेरूला एवढे पेरू लागणार आहेत, कारण भरपूर सारी फुलं लागलीत. तर घेवडा हे केला होता मी, काल काढला होता. मग आता मी बाजारला काही जात नाही, मग त्याच्यामुळे काय होतं, ते विकायला काय म्हणजे मी हे होत नाही, विकलाच जात नाही. तर मिरच्या पण आहेत. तर मला एका ताईंची कमेंट आली आहे की ताई तुम्ही बाजारला तर येत नाही का. आणि माझ्या एकतर सबस्क्रायबर ताई मला बाजारात मिळाल्या होत्या, म्हणजे भेटल्या होत्या. त्या हे करत माझे व्हिडिओ बघतात, आणि तिकडे मी जिथं विकायला बसते तिथं त्या आल्या बरोबर व्हिडिओ, म्हणजे मी बघितला ना की मी टॅमॅटो वगैरे विकते, तर बरोबर आल्या आणि मला भेटल्या. खूप छान त्यांना वाटतं. ते जवळच आहेत त्या, काय त्यांचा नाव आहे बरं माझ्या आता लक्षात नाही. मग त्या माझ्या आता जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना खूप छान वाटेल की कमेंट्समध्ये मी त्यांचं हे म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये त्या ज्या कमेंट्स करतात त्याचं मी हे करते.
तर हे बघा ह्या कोंबड्या आता मी सगळ्यांना हाकलते आणि काय करते, मला सकाळी ताई विचारत होत्या की तुम्ही आता बाजारला काय येत नाही. आता सध्या मी काय करते, तर चला तुम्हाला मी त्याच कमेंट्सचं उत्तर देते की सध्या आता माझं काय चालू आहे म्हणून मला बाजारला जायला वेळ भेटत नाही. तर गेल्या वर्षी माझं ह्या दिवसात चाललेलं असायचं. तर घेवडा बघा किती वेल आहेत, 2 4 5 6 वेल आहेत, पण एवढी त्याला फुलं लागली आहेत. मग आता मामांना पण बाकीची कामं असतात, त्याच्यामुळे मामांना आलं तर मी आणि मामा जायचो दोघं मिळून. टॅमॅटो भरपूर असायची, 20-25 कॅरेट टॅमॅटो आम्ही दोघंजण हे करून यायचो, विकून यायचो. तर चला मी तुम्हाला आता त्याच कमेंट्सचं उत्तर देणार आहे की आता मी बाजारला का जात नाही. त्या ताई पण मला सारख्या कमेंट्स करून विचारायच्या, ताई तुम्हाला भेटायचं, तुम्ही बाजारला कधी येणार आहे. मला वाटत होतं असं की दोडका चालू झाला की म्हणजे मला जाता येईल बाजारला, पण तसं काही झालं नाही आहे. मला बाजारला जायला काही वेळच मिळत नाही आहे. तर का मिळत नाही, चला मी मला तेच सांगते आता. आणि गणेश घेऊन आलेला आहे अशी मस्त भेंडी, भरपूर भेंडी का रे. तर आमच्या दिराच्या रानातली भेंडी आहे. तर गणेश भरपूर अशी भेंडी घेऊन आलाय, ताजी खूप मस्त भेंडी ही. पाऊस काही येत नाही, तो फक्त भीती दाखवतोय. बघा केवढा आभाळ आले, पण पाऊस यायचं नाव आहे का बघा. माझ्या मागे तुम्ही बघताय वातावरण कसं झालेलं आहे. आणि माझा आवाज अजून तर काही नीट झालेला नाही आहे. पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे मला. तुम्ही काय मला अजून कमेंट केलेलं नाही आहेत की ताई पुढचा म्हणजे भाग बनव. पुढचं तुम्ही म्हणजे आम्ही आधी कुठे होतो राहायला, ह्याच्या आधी गावाला यायच्या आधी काय करत होते मी, मला सेपरेट ह्याच्यावरती व्हिडिओ करायचे आहेत. पण तुम्ही काय मला कमेंट्समध्ये तसं काय हे करत नाही. मागे मी व्हिडिओ टाकला चॅनलवर की आमचं हे कोणतं आहे गाव, कोणतं आहे, सारखाच तो प्रश्न असायचा की तुमचं गाव कोणतं आहे आणि तुम्हाला मुलं किती आहेत, तुमच्या मुली कुठं असतात. तर त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केला आहे छान, तुम्ही त्याला हे केलेलं आहे. भरपूर छान छान अशा कमेंट्स तुमच्या आल्यात. आणि मला सकाळीच व्हिडिओला कमेंट आली की ताई तुम्ही बाजारला येत नाही का. आणि मी तुम्हाला आधी बोललेच, माझे एक सबस्क्रायबर ताई मला बाजारात भेटायच्या आणि त्या माझे व्हिडिओ बघतात. त्या मला मागे सारख्या विचारायचे की तुम्ही बाजारला आधी कधी येणार आहेत. तर मला असं वाटलं होतं की दोडका चालू झाल्यानंतर मला बाजारला जायला मिळेल, पण दोडका काही एवढं हे झाला, उन्हामुळे दोडका काही व्यवस्थित आला नाही. आणि मला आता गायींमुळे कसं होतं बाजारला काही जाणं होणार नाही, कारण दिवसभर गायींचं बघावं लागतं, कारण घरी कोण नसतं. मामांच्या कामात असतात, ह्यांचं काय तर वेगळंच काम चालू असतं. आणि त्याच्यामुळे मला काही बाजारला आता जाणं म्हणजे जायला भेटणारच नाही, इथून पुढे तर नाही. भरपूर काय मी गावाला आल्यापासून हे केलेले. तर चला असेच माझे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही प्रश्न विचारा, मी तुम्हाला कमेंट्समध्ये त्याची उत्तरं देईन. तर चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओत.